आशा आहे माझ्याचप्रमाणे आपल्यातील बऱ्याच जणांना आजची ही कविता जी माझ्या वाचनात आलेली आहे ती आवडेल. ऐका तर. कवितेचं नाव आहे आई अजूनही वाट पाहते पण आम्ही मोठे झालो. घर बदललेलं नाही, त्या भिंती अजूनही तशाच आहेत. दार अजूनही तसंच किरकिरत उघडतं. फक्त एक गोष्ट बदलली आहे, घरातले आवाज कमी झालेत. आई अजूनही तिथेच आहे पण आम्ही मोठे झालो. लहानपणी घर म्हणजे गोंधळ असायचा. सकाळी आईचा आवाज, उठा आता शाळेला उशीर होईल. आम्ही चादरीत लपून बसायचो. आई येऊन पांघरून ओढायची, चल अजून झोपायचं नाही. किचनमध्ये पोह्याचा वास, डब्यांसाठी घाई, बाबा पेपर वाचत. ह्या सगळ्या गोंधळात आई कायम धावत असायची. पण तेव्हा आम्हाला वाटायचं आईला थकवा येतच नाही. वेळ हळूहळू वर्ष गेली. शाळा संपली, कॉलेज सुरू झालं. घरातले विषय बदलले. एक्झाम कधी आहे, जॉब मिळाला का. आई अजूनही तसंच विचारायची, जेवलास का. तो प्रश्न कधी बदलायचाच नाही. घर सोडण्याचा दिवस. एक दिवस बॅग भरली. नोकरीसाठी शहर बदलायचं होतं. आई शांतपणे कपडे घरडी करत होती. ती म्हणाली, सगळं घेतलंस ना. मी म्हणालो हो. पण खरं सांगायचं तर मी घरच तिथं ठेवून जात होतो. दारातून बाहेर पडताना आई म्हणाली, कधी कधी फोन कर. त्या 4 शब्दात खूप काही होतं. नवीन आयुष्य, नवीन शहर, नवीन नोकरी, नवीन लोक. आयुष्य वेगाने चालायला लागलं. मीटिंग, डेडलाईन, ट्रॅफिक. फोन करायचं ठरवायचो पण वेळ नसायचा. कधी कधी रात्री आईचा मिस कॉल दिसायचा. मी मेसेज करायचो, बिझी होतो. आई रिप्लाय द्यायची, ठीक आहे बाळा. आईचं घर. आई अजूनही त्या घरात आहे. सकाळी उठते, चहा करते, कधी कधी 4 कप ठेवते, मग हसते, अरे आता 2च लोक. किचन शांत. भांड्याचा आवाज कमी पण आठवणींचा आवाज जास्त. गॅलरी. संध्याकाळी आई गॅलरीत उभी राहते. रस्त्यावरची मुलं खेळत असतात. कुणीतरी आई म्हणत धावत येतं. आई थोडं हसते आणि आत जाते. कारण तिला आठवतं एकेकाळी त्या आवाजात आमचं नाव असायचं. जुने फोटो. एक दिवस आईनं जुना अल्बम काढला. फोटो शाळेचा, पिकनिकचा, दिवाळीचा. एका फोटोमध्ये आम्ही सगळे हसत होतो. आई फोटोला हात लावते आणि हळूच म्हणते, किती पटकन मोठे झाले. सण. दिवाळी आली. पूर्वी घरात धिंगाणा असायचा. फटाके, फराळ, गोंधळ. आता आई 2च दिवे लावते. एक देवासाठी, एक दारासाठी. ती म्हणते, कदाचित यंदा येतील. फोन. रात्री फोन वाजतो. आई पटकन उचलते, हॅलो. मी म्हणतो, आई कशी आहेस. ती लगेच म्हणते, छान, तू जेवलास का. मी म्हणतो हो. ती अजून काही बोलायचा प्रयत्न करते पण मग म्हणते, ठीक आहे, काम कर. फोन ठेवला की घर पुन्हा शांत होतं. सत्य. मोठं होणं वाईट नाही. स्वप्न पूर्ण करणंही चुकीचं नाही. पण एक गोष्ट आपण विसरतो, आपण मोठे होत असताना आई अजूनही तिथेच थांबलेली असते. ती अजूनही वाट पाहते. एका फोनची, एका भेटीची, एका आई म्हणण्याची. एक दिवस अचानक मी घरी गेलो. दरवाजा उघडला. आई मला पाहून थबकली, अरे अचानक. मी म्हणालो, तुला भेटायला आलो. त्या दिवशी किचन पुन्हा जिवंत झालं. आईने 4 पदार्थ केले. घरात पुन्हा आवाज आला. शेवट. त्या रात्री आई म्हणाली, तू आला की घर पुन्हा घर वाटतं. ते वाक्य ऐकून माझं मन भरून आलं. कारण मला कळलं, घर कधी रिकामं नसतं.
घरातली वाट पाहणारी आई त्याला जिवंत ठेवत असते. जर तुम्ही ही पोस्ट वाचत असाल, ऐकत असाल, तर एक काम करा, आज आईला फोन करा. फक्त एवढंच म्हणा, आई कशी आहेस? कारण आपण मोठे झालो असलो तरी आई अजूनही वाट पाहते. आवर्जून वाचाच, नक्की